स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूजा शिंदे आपल्या मराठी हाऊस क्वीन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण समई आसनचं कलर कॉम्बिनेशन कसं करायचं आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर एखादा कॉम्बो असेल गणपतीसाठी कोणी मागवलेला तर पूर्ण सेटचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते. आपल्याला वुलन कशी चिटकवायची याच्या संदर्भातलं सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही नक्की चेक करा. ठीक आहे. वुलन चिटकवताना या पद्धतीने थोडा थोडा दाब देऊन आणि ग्लू एकदम छान पद्धतीने आपल्याला मेल्ट करायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही अप्लाय करू नका. वुलन घेताना थोडी जाड मध्ये घ्यायची आणि फ्लफी दिसायला पाहिजे या पद्धतीची घ्यायची, नाहीतर मग आपली रांगोळी जी आहे ती बाउन्सी दिसत नाही. ठीक आहे. एक एक लेअर लावायचा. किती आपल्याला काम असलं तरी सुद्धा व्यवस्थित आपली रांगोळी दिसायला पाहिजे. त्यासाठी हे एवढं करा. तुम्ही जे फोटो दाखवल्या कस्टमरला ना आवडायलाच पाहिजे, किंवा तुमची रांगोळी दाखवल्या ती आवडायलाच पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित वुलन वापरलीत आणि व्यवस्थित ती अप्लाय केलीत तर बघा, आता काही जणांचं असं होतं की वुलन तुमच्याकडे किती रुपये आमच्याकडे किती रुपये, याच्यामध्ये ना कमी किमतीची वुलन ऑब्व्हियसली आपण सगळे असंच करतो की कुठं कमी अमाऊंटमध्ये आपल्याला मिळतं हे बघत असतो आपण. पण मी एक सजेस्ट करेन की थोडेसे जास्त पैसे जाऊ दे, 5-50 रुपये, पण जे तुम्ही मटेरियल वापराल ना ते क्वालिटीचं वापरा. कारण आपण कस्टमरला काय सांगत असतो की हे वॉशेबल आहे, हे आपण कसंही यूज करू शकतो, हे आपण खाली कुठेही ठेवू शकतो, आपण हे रियुजेबल आहे. सो हे जेव्हा आपण कॉन्फिडेंटली सांगतो ना तेव्हा तशा पद्धतीचं आपलं मटेरियल सुद्धा आपण वापरलेलं गरजेचं आहे. जर आपण लो क्वालिटीचं जर वापरत असू मटेरियल आणि ह्या जर गोष्टी तुम्ही सांगितल्या कस्टमरला तर ऑब्व्हियसली तुम्हाला पुढं फेस करायचं आहे. आणि एक कस्टमर नाराज झाला की तुम्हाला माहिती की काय होतं ते. त्यामुळं कसं आहे की आणि आत्ता जे आपण बघतोय की ह्याच्यामध्ये ना कॉम्पिटिशन इतकं वाढलंय काय बोलायला नको. म्हणजे उठसूट सगळेजण बनवत आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ज्याच्या त्याच्या एरियामध्ये ते बनवत आहेत, ज्याच्या त्याच्या पोटासाठी कमवण्यासाठी थोडेफार बनवत आहेत. पण म्हणून आपण आपली क्वालिटी मेंटेन ठेवायची असेल तर लागणाऱ्या वस्तू आणि आपल्याला लागणारा वेळ हे दोन्ही गोष्टी तुम्ही द्या, तसं मोबदला सुद्धा मिळेल. ओके. तर मी दाखवल्याप्रमाणे ना माझ्याकडे पिकॉकची जी रांगोळी आहे ना त्याला अनुसरून मी हे कॉम्बिनेशन करते. आणि जे कमळ आहे त्या कमळामध्ये पण मी पर्पल कलर यूज केला आहे, त्यामुळं त्याला सुद्धा तो सूट होतोय. तर आधी मी सगळ्या कडा ह्या पद्धतीने कवर करून घेतल्या आहे आणि आतमध्ये बघू आपण आता कुठला कलर याच्यामध्ये सूट होतोय. जे आतली लेअर पण करताना एक एक करा, एकावर एक करू नका, कारण फुलाला मग व्यवस्थित तुमचा फिनिशिंग दिसणार नाही. एकावर एक पाकळ्या दिसतील असं, एका ठिकाणी फुगीर, एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी, या पद्धतीचं ते दिसून येईल. त्यापेक्षा थोडा वेळ लागतो तर लागू देत, पण ह्या पद्धतीने तुम्ही एक लेअर कंप्लीट करा. तर बरेच जण असं म्हणतात, असं दिसलं हे की म्हणतात की काय द्या हे 50 रुपयाला, द्या हे 40 रुपयाला, द्या हे 80 रुपयाला. पण त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं दिलेल्या वेळ आणि बारकाईनं केलेल्या गोष्टी ह्या दिसत नाहीत असं मला तरी वाटतं. कारण बरेच अशा जणी आहेत की जर आपण म्हणजे ही 80ला जरी मी सांगितली ना तरी 50ला मागतात. त्याच्यासाठी कसं आहे की बिनधास्त आपले पैसे निघून, आपल्या सामानाचे पैसे निघून थोडेफार तरी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळायला पाहिजे, हे हिशोब करूनच तुम्ही प्राईस ठरवा. ठीक आहे. त्याचबरोबर साईज असते प्रत्येक फुलाची, प्रत्येक डिझाईनची साईज एक असते पर्टिक्युलर. प्रत्येक डिझाईन एकाच साईजची नसते ना, त्यामुळं कस्टमरला असं वाटतं की ही तर एवढ्याच साईजची आहे, ही अशी दिसते, ती तशी दिसते, सिम्पल आहे, पण त्याच्यामध्ये साईज आहे, वापरलेलं मटेरियल आहे. हो ना. तर आता तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा, हे प्रकारची वुलन जी आहे ना बघा, ही पूर्ण ओपन झालेली आहे.
तर ही आपण जर अप्लाय केली तर व्यवस्थित ही दिसत नाही. हे बघा, ही अशी वेगळीच दिसते. तर हे थोडे थोडे तुकडे जे आहेत ते बाजूला साईडला काढायचे, ते घ्यायचे नाहीत. थोडीशी वुलन आपली वाया गेली तरी चालेल. पण हे बघा, आता हा पुढचा पॉईंट जो आहे ना तो मी घेत नाही. व्यवस्थित आपल्याला ही याच पद्धतीने गुंडाळलेली वुलन घ्यायची आहे. त्यामुळे दिसताना आपण जे म्हणतो ना की आपण पण अशी रांगोळी बनवली आहे सेम तिच्यासारखी, मग आपली काशी दिसते, तर त्याचं कारण हे असतं, कळलं. आणि थोडंसं जवळून घ्यायचं म्हणजे मधला गॅप आपला कव्हर होतो. बऱ्याच ताईंची वुलन चिटकत नाही व्यवस्थित असं म्हणतात. तर ग्ल्यू आपल्याला व्यवस्थित हिट करायचं आहे आणि बोटाने लावताना आपल्याला प्रेस करायचं आहे. आता इथून आपल्याला काही फिरवायची गरज नाही. फिरवली तर हे बघा इथे आपल्याला गट्टू दिसतोय, ठीक आहे. तर हे फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही, त्यासाठी इथं आपल्याला हे कट करायचे, ठीक आहे. बघा हे असं व्यवस्थित एकसारखं आलं. हे कट केलं की मग आतून परत एक लेअर घ्यायचा या पद्धतीने आणि मग चिटकवायचं आहे आपल्याला. हे बघा इथे अशी दुसरी लेअर घ्यायची आपल्याला. आपल्याला इथे पुन्हा कट करायचे आहे. थोडंसं हाताने बघायचं, इथे वर आलेलं असतं, म्हणजे कट करताना थोडंसं आपण वरून करतो ना, तर इथे ग्ल्यू आपल्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे. आता आतला लेअर घ्यायचा आहे, या पद्धतीने आपल्याला चिटकवायचा आहे, ठीक आहे. हे जे पुढं राहतं आपलं थोडंसं कट केल्यावर तुकडा, तो असा पुन्हा आपल्याला चिटकून घ्यायचा आहे. आणि हा मधला पोर्शन आता कव्हर करूया. आलं लक्षात. तर याचे पण डिटेल व्हिडिओ आहे, तरी पण म्हणलं एक पाकळी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवावी कशा पद्धतीने आपल्याला ती चिटकवायची आहे. तर जास्त बटबटीत असं कलर कॉम्बिनेशन करायचं नाही. 2 ते 3 कलरच आपल्याला यूज करायचे असतात. जास्त पण कलर यूज केले एकात एक की जास्त चांगली पण दिसत नाही. जर मोठी रांगोळी असेल ना 2x2 3x3 ची, तर मग त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही जास्त करू शकता. पण अशी छोटी रांगोळी असेल ना तर कलर कॉम्बिनेशनचे जास्त नादाला लागायचं नाही. 2 ते 3च कलर वापरायचे आणि आपल्याला आपली रांगोळी तयार करायची. आता पुढचे पण मी करून घेते. तर बघा इथं दुसरं पण मी फुल बनवलेलं आहे, होत आलेलं आहे. तर आता मी फुल म्हणजे हे करताना मला एका कस्टमरचा फोन आला होता. म्हणलं व्हिडिओ चालू आहे तर तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करावं. तर त्यांनी ॲक्च्युली ना 3 आठवडे जवळजवळ होत आले. तर मी जेव्हा स्टॉल लावत होते स्वामींच्या मंदिराच्या बाहेर, तर तिथे मला ती ऑर्डर मिळाली होती. त्यांना उंबरटापट्टी पाहिजे होती साधारण 4 फूटची, बरं ठीक आहे. 4 फूटची उंबरटापट्टी आणि एक महिरप पाहिजे होता. तर त्यांनी माझ्याकडून सगळे डिटेल्स घेतले. मग घरी गेल्यावर त्यांनी मला म्हणजे फोटो वगैरे पाठवले, कसं बनवायचं काय बनवायचं. तर मी एक रिजनेबल रेट सांगितलं. मी काय प्रत्येक गोष्टी म्हणजे अजूनसुद्धा ना मी जर विकते आहे ना हे रांगोळ्या, तर त्याचं मी अजिबात मार्जिन बघत नाही की किती निघते आपल्याला, काय निघते आपल्याला. कारण की आपली सुरुवात आहे. आपण आधीच आवडव्य जास्त पैसे सांगितले तर येणारे कस्टमर पण निघून जातात. त्यांच्या थ्रू अजून ज्यांना कळेल ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्याचं मार्जिन वगैरे मी जरा सोबतच ठेवलं होतं, जास्त ठेवलं नव्हतं. तर तेव्हा मी साधारण त्यांना 230ला का 220ला ना उंबरटापट्टी सांगितली होती 4 फुटाची, बरं का. तर आता तुम्हाला सुद्धा ज्या करतायत ना त्यांना सगळ्यांना माहिती की सगळ्याचे पैसे किती वाढलेले आहेत. आणि आपण सुरुवातीला कसं करतो, सामान आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे त्याची क्वालिटी वगैरे न बघण्यापेक्षा ना आपण पैसे आधी बघतो की कमी किमतीत आपल्याला काय मिळतंय, ठीक आहे. पण आता सगळं कळायला लागलेलं आहे आपल्याला की क्वालिटी आपल्याला कशा पद्धतीने वापरायची आहे, किंवा कसं हे बेस वगैरे कसं वापरायचे आहे, ओव्हरऑल आपल्याला सगळं कसं वापरायचं हे आता कळायला लागलेलं आहे. तर ऑब्व्हियसली मी सांगताना त्यांना 50-50 रुपये साधारण जास्तच सांगितले. कारण आता अंदाज यायला लागलाय ना आपल्या हातात काय राहतंय काय नाही. तर त्यांना असं वाटलं की लगेच कसे काय पैसे वाढले. तर ज्यांना माहिती नाही ना त्यांना सुद्धा सांगते की खरंच ह्या सगळ्या वस्तूंचे पैसे वाढलेले आहेत. आमची मेहनत आहे आणि मेहनतीपेक्षा आपल्याला बाकीच्या सुद्धा गोष्टी लागतात. ह्या वस्तूच नाही तर आपली इलेक्ट्रिसिटी सुद्धा जात आहे. हे ज्यांना माहीत नाही त्यांनी माहिती करून घ्या. एकसारखं 2-2 तास 3-3 तास बसायचं म्हटल्यावरती चेष्टा नाही आहे.
पण ठीक आहे, आपली आवड आहे म्हणून आपण करतोय. पण जे आपल्याकडे ऑर्डर करतायत ना त्यांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी खूप असं म्हणजे एकदम टोकाचं जायला लागल्या, म्हणून म्हणलं ठीक आहे ताई, तुम्हाला कुठं दुसरीकडे मिळत असेल कमी किमतीत तर तुम्ही तिथून घेऊ शकता. तर त्यांनी बरं ठीक आहे असं म्हणत ना फोन ठेवला. पण 5 मिनिटांनी मला इतकं असं कसं तरी झालं की स्वामींच्या कृपेने मी हे सगळं चालू केलेलं आहे, छान प्रतिसाद मिळत आहे सगळ्या गोष्टींना, आणि कशाला आपण एखाद्याला दुखवायचं म्हणून मी त्यांना मेसेज केलेला आहे. पण त्यांनी अजून मेसेज बघितलेला नाही आहे. मे बी त्यांनी ब्लॉक पण केला असेल, काय सांगावं आपल्याला काय माहीत नाही. पण ठीक आहे, असू दे, स्वामींना मी माफी मागते. आणि बिझनेस करतोय, आपल्याला 4 पैसे सुटावेत म्हणून आपण हे करतोय. आवड तर आहेच, पण कुठंतरी आपलं पण भागलं पाहिजे, या हिशोबाने आपण सगळं चालू केलेलं आहे. म्हणल्यावरती आपण आपला थोडाफार फायदा याच्यामध्ये बघणारच, कोणीही बघणार. आपण जास्त बघत नाहीये फायदा. अगदी शीटसुद्धा तुम्ही बघा, जी शीट आपण रांगोळीची विकतोय ना, ह्याची डिझाईनची, ती सुद्धा मी इतकी कमी किमतीत ठेवलेली आहे, कारण मला जास्त नकोच आहे. मला समाधान मिळतंय की आपल्याला छान त्याचा रिस्पॉन्स मिळतोय, सगळ्यांना आवडतंय. त्यामुळं म्हणलं की आपण ती वाढवायची नाही आहे. आपल्याला जे आपल्याला परवडतंय, आपल्याला बास होते. 4 पैसे निघाले खूप झाले, जास्त आपल्याला हाव नाही आहे. काय जणांनी 1100 आणि 1200 रुपयाला 12 आणि 13 डिझाईनची किट ठेवलेलं आहे. तर तसं तरी आपण करत नाहीये. आपल्याला स्वामीच्या कृपेने खूप छान पद्धतीने सगळं मिळतंय आणि रिस्पॉन्स चांगला मिळतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. तर असू दे, काय हरकत नाही. त्या ताईंना मी मेसेज केला आहे, तर बघितला तर ठीक, नाही तर ठीक आहे. स्वामींना तर मी म्हणलेलंच आहे की मी असं बोलायला नको पाहिजे होतं की बाबा दुसरीकडे बघा किंवा काय असो. तर बघा, हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडतंय का? याच्यामध्ये तुम्ही मध्ये ऑरेंज कलर आणि बाजूला जो मी पर्पल दिला आहे त्याच्यामध्ये बॉटल ग्रीन कलर द्या, खूप सुंदर दिसतोय. त्या फुलाला तर खूप मागणी आहे, म्हणजे त्या कॉम्बिनेशनला इतकी मागणी आहे ना आता, म्हणजे जेवढं बनवते तेवढे सगळे ना त्याच पद्धतीचे जात आहेत बरं का. त्याचबरोबर आपल्याला रेड आणि येल्लो हे पण कॉम्बिनेशन करता येईल. मध्ये येल्लो आणि बाजूला रेड असं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. त्याचबरोबर अजून मध्ये येल्लो आणि बाजूला बॉटल ग्रीन हे सुद्धा कॉम्बिनेशन छान दिसेल या फुलामध्ये. ट्राय करा. आणि समई ठेवल्यानंतर ती आपण जेव्हा लावतो ना समई, इतकं छान दिसतंय ना, इतकं उठून दिसतंय ना हे फुल, काय सांगू तुम्हाला. मी आता जे झालं ना, कसली अमावस्या होती, आता दीपामावस्या होती ना, तेव्हा यातलं ते ऑरेंज कलरचं फुल ठेवलं होतं, तर खूप छान वाटत होतं बघा. तर हे 2 फुलं मी आता घरी देण्यासाठी केलेली आहेत. हे कट करायचे अजून. तर बघा, हे जर ॲज अ समय आसन म्हणून कुणाला हवं असेल तर तुम्ही ॲज इट इज असं सुद्धा केलं तरी चालेल. पण जर कुणाला रांगोळी म्हणून ठेवायची असेल बाहेर, किंवा गणपती पुढे रांगोळी म्हणून हे मांडायचं असेल ना, तर हे जे आपण केलेलं आहे इथं ते कुंदन, एक कुंदन असतं बघा मिररचं, त्याला काय प्रॉपर म्हणतात मला माहीत नाही. तर हे एवढं बोटा एवढं असतं बघा गोल राऊंडचं, तर ते खूप छान दिसेल इथं. तर इथे तुम्ही ते अप्लाय करू शकता सगळं झाल्यानंतर. असं सिल्वर कलरचं असतं बघा, त्याने अजून छान दिसेल शोभा, आणि थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल आपली रांगोळी. तर ह्या गोष्टी तुम्ही अप्लाय करत जावा वेगवेगळ्या, म्हणजे रांगोळी प्लेन देण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये कुंदन वगैरे वापरायचे, किंवा छोटे छोटे असे खडे वगैरे असतात वेगवेगळ्या कलरचे, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. तर अशा रांगोळीमध्ये ना छोटेपेक्षा थोडंसं मीडियम साईजचं घ्यायचं. आता हे पाकळ्या बऱ्यापैकी मोठे आहेत, तर मी तुम्हाला सांगितलं ना ते मिररचं जे कुंदन असतं ना, ते काय म्हणतात त्याला, ते तुम्ही वापरलं तरी खूप छान दिसेल. तर बघा, हे अशाच कलर कॉम्बिनेशनसाठी ना आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आतापर्यंत मला सांगण्याची गरज नव्हती, आणि इथून पुढे पण मे बी सांगायची गरज नाही, कारण खूप कमी दिवसात आपले सबस्क्रायबर बेस वाढलेला आहे, आणि आपल्या सगळ्या व्हिडिओंना चांगला रिस्पॉन्स पण मिळत आहे. त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटते काम करायला, तुमच्याबरोबर गप्पा मारायला. आणि त्याचमुळे ना येणाऱ्या सोमवारी, शक्यतो सोमवारी ना मी लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं आहे. या संदर्भातले काहीही प्रश्न असतील ना, त्याची उत्तरं मी घेऊन येणार आहे. तर मी त्या संदर्भात पोस्ट एक करेनच. तर येत्या सोमवारी आपण लाईव्हला रेडी आहात का नक्की सांगा. लाईव्ह घेतलं तर तुम्ही रिस्पॉन्स छान द्याल का हे सुद्धा नक्की सांगा. आवडेल का तुम्हाला हे नक्की सांगा बरं का. तर बघा, हे फूल आपलं छान असं रेडी झालेलं आहे. रेडी झाल्यानंतर आपल्याला असं हात फिरवून बघायचं आहे, कुठं उलट निघाली आहे का, वर खाली वाटते का, तर हे बघायचं आणि मग कस्टमरला पॅक करून द्यायचं आहे. आता बघा, हे बघा, बघता बघता कळालं का नाही, इथे एक उलन निघालेली आहे. काही एक्स्ट्राची होती म्हणून मी काढली, पण तिथं नाही तर स्टिक लावून लगेच आपल्याला कव्हर करायची आहे. तर ही दोन फुलं आता मी तुम्हाला ते सेट दाखवते. बघा, छानपैकी असा सेट आपला तयार झालेला आहे. ही ॲज अ रांगोळी म्हणून पुढे ठेवायची. हे 2 समय आसन, आणि याच्यामध्ये छोटूसे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत. तर कसा हा सेट वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.